ग्रॅव्हिटेशन मधलं नेक्स्ट टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटीचे एक्सप्रेशन. आता आपण आधी 3 टाईपच्या वेलॉसिटी बघितल्या होत्या. एक बघितलं आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, नेक्स्ट बघितलं होतं आपण क्रिटिकल वेलॉसिटी आणि परत एक बघितलं होतं एस्केप वेलॉसिटी. आता प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये आपण अलग अलग वेलॉसिटी बघितल्या होत्या. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे काय असेल? द सॅटेलाइट ट्रॅव्हल्स इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, that velocity is called as horizontal velocity. The velocity with which satellite travels in a horizontal direction. सॅटेलाइट ज्या वेलॉसिटीने सपोज आपण इथे सॅटेलाइट पाठवलं होतं, सॅटेलाइट सपोज ज्या हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ज्या वेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल ती त्याची वेलॉसिटी म्हणजे काय असते, त्याला आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणतो. नेक्स्ट क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय व्हायला पाहिजे? क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय असेल? द वेलॉसिटी विथ विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ज्या वेलॉसिटीनं सॅटेलाइट काय होते, पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तेव्हाची वेलॉसिटी म्हणजे काय असेल? क्रिटिकल वेलॉसिटी. द वेलॉसिटी विथ विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. आणि थर्ड होती एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? सॅटेलाइट आहे तो पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये न फिरता पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मधून बाहेर पडत असेल तेव्हाची वेलॉसिटी म्हणजे काय व्हायला पाहिजे? एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? द व्हेलॉसिटी विथ विच सॅटेलाइट विल एस्केप्स फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑफ द अर्थ. ज्या वेलॉसिटीने काय होते, सॅटेलाइट पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मधून बाहेर पडते तेव्हाची वेलॉसिटी म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी. आपल्याला आधी पाहायचं आहे एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलॉसिटी. आता क्रिटिकल वेलॉसिटीचे एक्सप्रेशन पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सपोज आपल्याला एक काय करावं लागेल, बॉडी कन्सिडर करावं लागेल. ही सपोज आपण अर्थ कन्सिडर केलं, आणि सपोज आपण काय करतो, एक सॅटेलाइट किंवा एक बॉडी सपोज ज्या बॉडीचा मास असेल स्मॉल एम. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास एम स्मॉल एम ऑन द सरफेस ऑफ अर्थ as shown in figure. एक सपोज स्मॉल एम मास असलेली बॉडी. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास एम ऑन द सरफेस ऑफ अर्थ as shown in figure. नंतर लेट एम अँड आर. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ अँड कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. Let capital M, capital R be the mass and radius of Earth respectively. कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचा मास असेल आणि कॅपिटल आर म्हणजे काय असेल? पृथ्वीचा रेडियस असेल. नाउ when the body is revolving in a circular orbit around the earth, जेव्हा ही बॉडी किंवा आपण याला एक सॅटेलाइट म्हणू शकतो, जेव्हा ही बॉडी काय होत असेल पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल तर आपण सर्क्युलर रोटेशनल डायनामिक्स मध्ये चॅप्टर मध्ये बघितलं होतं. For each and every particle for its circular motion centripetal force must be required. कोणतंही ऑब्जेक्ट असो, कोणतीही बॉडी असो, जी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये जर फिरत असेल तर त्या बॉडीच्या सर्क्युलर मोशन साठी त्याला काय लागते? सेंट्रिपिटल फोर्स लागते. नाउ when the body is revolving around the earth in a circular orbit, centripetal force must be required for the circular motion of the body. बॉडीच्या सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स लागेल. And this centripetal force is provided by the gravitational force of attraction between the earth and the body. ह्या बॉडीच्या सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स लागते आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? पृथ्वीमध्ये आणि ह्या बॉडीमध्ये जो काही काय असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. Therefore, for circular motion of body, काय होईल? सेंट्रिपिटल फोर्स. कारण बॉडीच्या सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स लागतेच आपल्याला. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देर इज नो सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू काय व्हायला पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बॉडीच्या सर्क्युलर मोशन साठी लागणारा जो काय सेंट्रिपिटल फोर्स आहे तो काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करते. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू जर काढायची आपल्याला तर बॉडीचा मास होता एम
सपोज बॉडीच्या सर्कलमध्ये आता पृथ्वीचा रेडियस आहे आर, पृथ्वीच्या सभोवताली फिरत आहे म्हणजे त्या सर्कलचा रेडियस काय व्हायला पाहिजे, आर व्हायला पाहिजे. लेट VC, आता बॉडी ज्या व्हेलॉसिटीने फिरत आहे, बॉडी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल तर बॉडीच्या व्हेलॉसिटीला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणायला पाहिजे. लेट VC बी द क्रिटिकल व्हेलॉसिटी. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला जर आपल्याला व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये लिहायचे तर हे असते mv²/r. आता mv²/r याच्यामध्ये व्हेलॉसिटीला घेताना कोणती क्रिटिकल व्हेलॉसिटी घ्यायला पाहिजे म्हणजे mvc²/r इक्वल टू काय व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू Gmm/r² असं व्हायला पाहिजे. वेअर m इज द मास ऑफ वन बॉडी अँड स्मॉल m इज द मास ऑफ अदर बॉडी अँड r इज द डिस्टन्स बिटवीन टू बॉडी. आता ह्या r ला घेताना स्मॉल r घेऊ शकतो आपण किंवा एकतर कॅपिटल r घेऊ शकतो. तर हे होईल r दोन्ही साईडचे कॅन्सल. आता ह्या केसमध्ये परत मास दोन्ही साईडचे कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू मिळते आपल्याला VC² इक्वल टू Gm. VC² इक्वल टू Gm मिळाला आपल्याला तर आपल्याला पाहिजे VC. देअरफॉर Gm/r, एका साईडचा r कॅन्सल, इकडे r आहे आणि इकडे r² आहे, r कॅन्सल होईल, एक r बाकी राहील. VC इक्वल टू काय होईल अंडर रूट मध्ये Gm/r वेअर r इज द. आता इथं घेताना आपण काय घेऊ शकतो, जर पृथ्वीचा रेडियस जर घ्यायचा पडलं तर इथं कॅपिटल R घ्या, इथे कॅपिटल R घ्या. सपोज ते R कॅपिटल R कसं होईल, हे Gm/R क्रिटिकल व्हेलॉसिटी घेतलं तर आपण सपोज तर हे होईल तुमचे एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी Gm/R वेअर R इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. आता ह्या केसमध्ये हा सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस म्हणजे पृथ्वीचा रेडियस होईल म्हणून आपण इथं कॅपिटल R घेतलं. तर जेव्हा एखादी बॉडी पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये घुमत असेल, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्या बॉडीला सेंट्रिपिटल फोर्स लागेल आणि दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द बॉडी. म्हणून आपण देतो सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सपोज VC म्हणजे बॉडीची काय असेल, क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल म्हणजे बॉडी ज्या स्पीडनं फिरते ती व्हेलॉसिटी जर असेल तर तुमचं सेंट्रिपिटल फोर्स होईल mvc²/r इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हायला पाहिजे Gmm/r². r इकडचा आणि इकडचा एक r कॅन्सल, इथं उरलं VC² इक्वल टू Gm/r. तर VC² जर कॅन्सल करायचं तर काय करा, स्क्वेअर रूट घ्या म्हणजे हे होईल VC/r. सपोज हीच बॉडी काय होत असेल, पृथ्वीच्या सरफेस वरती रिव्हॉल्व न होता पृथ्वीच्या सरफेस पासून सपोज काय होत असेल h एवढ्या हाईट वर जर रिव्हॉल्व होत असेल, सपोज ही म्हणजे एवढी हाईट h एवढ्या हाईट वर जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या केसमध्ये फक्त चेंज काय होईल, त्या सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस म्हणजे पृथ्वीचा रेडियस प्लस जेवढ्या हाईट वरून फिरत आहे तेवढा हाईट व्हायला पाहिजे. म्हणून हाच एक्सप्रेशन काय म्हणू शकतो आपण ॲट हाईट h काय होईल VC इक्वल टू अंडर रूट मध्ये Gm/ ह्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे r+h असं होईल. म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या सरफेस वरची जर क्रिटिकल व्हेलॉसिटी पाहायची आहे तर अंडर रूट मध्ये Gm/r आणि सपोज h एवढ्या हाईट वर जर घ्यायचं आहे तर तिथं काय व्हायला पाहिजे VC इक्वल टू अंडर रूट Gm/r+h. हा फॉर्म्युला तुमचा r+h इक्वल टू r+h होल स्क्वेअर. r+h कॅन्सल होईल, इकडे बोलला r+h म्हणजे h पृथ्वीच्या सरफेस वरती बॉडी जर रिव्हॉल्व होत असेल तर दोन्ही बॉडी मधला डिस्टन्स म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे r व्हायला पाहिजे. आणि ही बॉडी सपोज पृथ्वीच्या सरफेस पासून रिव्हॉल्व होत नसून सपोज पृथ्वीच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वर जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे, दोन बॉडी मधला डिस्टन्स म्हणजे पृथ्वीचा रेडियस प्लस h एवढी हाईट म्हणून r+h असं होईल. आणि म्हणून h एवढ्या हाईट साठी तुमची क्रिटिकल व्हेलॉसिटी होईल VC इक्वल टू अंडर रूट Gm/r+h. आणि हा एक्सप्रेशनवर आपण काय प्रूव्ह करू शकतो, ह्या एक्सप्रेशनवर आपण काय म्हणू शकतो, द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ बॉडी. कारण G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असते, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचा मास होता, R म्हणजे रेडियस होता आणि H म्हणजे जेवढ्या हाईट वर असते ती हाईट. तर याच्यामध्ये स्मॉल h येत नाही म्हणजे स्मॉल ज्या बॉडीचा मास येत नाही आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ बॉडी. ती क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे ती बॉडीच्या मासवरती डिपेंड राहत नाही. आणि हे होतं आपलं एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी.